शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत सोयाबीन जिथं आपण लागवड करायची आहे आणि तूर जिथं लागवड करायची आहे तिथं आपण 4 फुटाचे बेड इथं बनवलेले आहेत आणि हे बेड बनल्यानंतर या बेडवर सपाटीकरण चालू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा माथा आपल्याला हा चपटवणं चालू आहे, म्हणजे सपाट करणं. जो अशी शीग होती ती आता अशी सपाट करणं चालू आहे. जशी शीग अशी होती मंदिरासारखी तर आता सपाट होईल आणि सपाट झाल्यानंतर याच्यावर आपल्याला 1.5 फुटाच्या 2 काकऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत सोयाबीनच्या बलदेव 47च्या आणि तूर आपल्याला घ्यायची आहे 1 तास. तर आपल्याला त्या तासावर म्हणजे 1 तास तुरीचं घ्यायचं, मध्यभागी तूर लावायची आहे. मध्यभागी कुठे लावायची तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हा बेड आहे, हा बेडच्या मध्यभागी आपल्याला इथं 1 काकरी पाडायची आणि इथं आपल्याला तूर टोबन करायची. इथं 6 इंचावर 9 इंचावर 1 फुटावर 3-4 बिया आणि हा जो बेड आहे हा बेडवर 2 लाईन आपल्याला 1.5 फुटाच्या आपल्याला इथं 1 लाईन इथे 1 लाईन अशा प्रकारे सोयाबीन डोबन करायचं आहे. 9-9 इंचावर 3-3 ते 4-4 बिया. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसरा बेड, तर याच्यावर पण आपल्याला सोयाबीन डोबन करायचं. उरला प्रश्न आता हा चौथा बेड, तर याच्यावर आपल्याला तूर डोबन करायची. तर अशा प्रकारे आपल्याला 1 बेड तुरीचा त्यावर 1 तास येईल तुरीचं, दुसरा बेड जो आहे याच्यावर 2 तास सोयाबीनचे येतील, तिसऱ्या बेडवर सोयाबीनचे 2 तास येतील आणि इथं चौथ्या याच्यावर तुरीचं. अशा प्रकारे आपल्याला सर्व नियोजन इथं करायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला बलदेव 47 टोकन पद्धतीचं इथं आपण लागवड करायची आहे. आणि जर आपण पेरायचं असेल तर पेरणीसाठी सुद्धा आपण याच्यावर 2-2 लाईन पेरू सुद्धा शकता. तर अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे. तर आपलं हे क्षेत्र जे आहे तर या शेतामध्ये आपल्याला इथं बेड पाडल्यानंतर पाऊस भरपूर झाला त्यामुळं आपल्याला सपाटीकरण जमलं नाही आणि सपाटीकरण जमलं नाही पावसामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात म्हणजे या बाजूला म्हणजे या काठाला आणि त्या काठाला, या दोन्ही काठाला आपल्याला बेड पाडल्यानंतर ट्रॅक्टर काठापर्यंत जात नाही. तर त्यासाठी इथं आपल्याला खोऱ्याने आपण माती ओढून घेतली. अशा प्रकारे खोऱ्याने माती ओढून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सपाटीकरण चालू आहे. तरी पण बैल इथपर्यंत येत नसल्यामुळं ते पण थोडं शीघ्र राहत आहे. इथं आपण बघू शकता अशा प्रकारे. तर इथं आपण आता सध्या सपाटीकरण करणं चालू आहे. आपण बघू शकता अशा प्रकारे सपाटीकरण बेड पाडल्यानंतर हे बघा, त्यावर आपण दगड बांधला, उलटा वखर घेतला, त्याच्यावर दगड बांधला आणि त्याच्यावर पठार करणं चालू आहे. जाऊ द्या एकदम काठाला, धुऱ्याच्या पलीकडे जाऊ द्या, म्हणजे काय होते नालीत बैल गेला तर काठापर्यंत आपलं वखर जाते, म्हणजे काठापर्यंत बेड सपाट होते, नाहीतर होत नाही. जाऊ द्या काठापर्यंत, जाऊ द्या, होऊ द्या समोर, होऊ द्या. हां, असं सपाट काठापर्यंत करत जा ना. इकडे तुम्ही नाही केलं व्यवस्थित. हे पहा इथं केलं नाही, इथे नाही, काय होत नाही त्याला, नाली काय एवढी मोठी नाही ना. तर अशा प्रकारे सपाटीकरण चालू आहे आणि काठापर्यंत घेतलं नाही आपल्या माणसानं, त्याच्यामुळं हे अशी शीग राहिलेली आहे. आणि आता इथं घेतलं तर बघा कशा प्रकारे सपाट होत आहे. त्यासाठी काठापर्यंत घ्यायचं. तर शेतकरी मित्रांनो, आपण इथं घ्यायचं आहे सोयाबीन बलदेव 47 आणि तूर शिवनेरी 45 टोकन पद्धतीनं.